राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक आणि विचारक दिलीप देवधर सर आपल्यासोबत आहे. सर, ऑपरेशन सिंदूर नंतर आपण युद्धविराम दिला. तुम्ही या युद्धविरामाला कसं बघता? पहिले म्हणजे नरेंद्र मोदी काय आणि कोण हे समजून घेतलं पाहिजे. नरेंद्र मोदी हे थर्ड वेव्हचे म्हणजे ज्ञानयुगीन नेतृत्व आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी 101 प्लॅन केले होते आणि ते 2001 पासून 2013पर्यंत अंमलात आणले. जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी 101 कल्पना मनामध्ये पक्क्या केल्या होत्या आणि त्यानुरूप टीम मॅनेजमेंट टेक्निकली त्यांनी कामंसुद्धा सुरू केली होती. त्यामुळे मोदींच्या केसमध्ये कंटिन्युटी असते हा मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे सीज फायर वगैरे हे जर्नलिझमचे किंवा मिलिटरी भाषेतले या टर्म्स आहे. पण मोदी सतत 24 तास ॲक्शन मोडमध्ये असल्यामुळे इथे सीज फायरही नाही आहे, इथे पॉजही नाही आहे. इथे पंतप्रधान मोदींच्या 101 किंवा 100 प्लॅन्सपैकी एक प्लॅन यावेळेला अंमलात येतोय या दृष्टीने ऑपरेशन सिंदूरकडे बघितलं पाहिजे. हा म्हणतात पॉज नाही, स्वल्पविराम आहे. म्हणजे नेमकं म्हणायचं काय आहे तुम्हाला? म्हणायचं हे की पंतप्रधान मोदींना 101 गोष्टी या पदावर आल्यानंतर करायच्या निश्चित होत्या. त्याचं कार्य त्यांचं सुरू झालं आहे. अनेक गोष्टी झाल्या त्याची मी आत्ता तुम्हाला यादी देत नाही. पण पाकिस्तान हा जो इश्यू होता तर हा इश्यू नुसता पाकिस्तान म्हणून नाही आहे, टेररिझम म्हणून इश्यू होता. तर याला कसं टॅकल करायचं, याला कशी ट्रीटमेंट द्यायची आणि याच्यावर फायनल विजय कसा मिळवायचा हे त्यांच्या मनामध्ये 2014लाच पूर्ण होतं ही माझी माहिती आहे. त्यामुळे पहिला जो सर्जिकल स्ट्राईक, दुसरा सर्जिकल स्ट्राईक आणि तिसरं ऑपरेशन सिंदूर हे बघणारे तुकड्यात बघू शकतात. माझ्यासारखा अभ्यासक याला कंटिन्युटीमध्ये बघतो आणि मला पोस्ट सिंदूर ऑपरेशनसुद्धा मोदीजी काय करतील हे फ्युचरॉलॉजीच्या अभ्यासातून इमॅजिन करता येतं. म्हणजे सिंदूर, ऑपरेशन सिंदूर हा स्वल्पविराम आहे. स्वल्पविरामचा अर्थ असा होतो की फुलस्टॉप नाही. स्वल्पविराम म्हणजे पुन्हा सुरू होणार, पुन्हा सुरू होणार असं वाटतं. दुसरं काय ऑपरेशन असेल? जर कॉमा फुलस्टॉपच्या भाषेत बोलायचं झालं तर हा स्वल्पविराम नसून 2 शब्दामधली जी स्पेस असते ती स्पेस आहे. त्यामुळे मी आधीच सांगितलं की आधीचे 2 ऑपरेशन आणि हे सिंदूर हे तिसरं. तर हे ऑपरेशन पूर्ण नाही झालं, सुरू झालं आहे. आणि त्यामुळे काय काय होईल हे जे युद्धतज्ञ आहेत दे कॅन इमॅजिन. जनसामान्यांनी समजून घेतलं पाहिजे की काय काय होणार आहे. संघातले काही घटक नाराज आहे सीज फायरमुळे अशी ही चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? ISIचे एजंट भारतामध्ये भरपूर आहे आणि ISIचे एजंट अफवांची शेती करत असतात. त्यामुळे संघ परिवार म्हणजे मोदी भागवत एकच असताना एकात्मतेने नुसते मोदी भागवत नाही, अपोजिशन हिंदू मुसलमान भारतातल्या तमाम जाती वर्ण एकत्र युद्ध लढत असताना नाराजी राजी मतभेद हे बोलणं हेच ISI एजंट जगातले आणि भारतातल्यांचं काम आहे. त्यामुळे नाराजी वगैरे काही नाही. विक्ट्रीनंतर आनंद असतो, नाराजी नसते आणि विक्ट्रीनंतर पुढच्या विजयाची तयारी करायची असते. पुढचा कुठला विजय, पुढचं ऑपरेशन काय साध्य करायचं आता? नक्सलाईट मुक्त भारत आपण 11 वर्षात अचीव झालेलं बघितलं आहे, होतं आहे, लास्ट फेजला आहे. टेररिझम मुक्त भारत आणि हे टेररिझम हे पाकिस्तान क्रिएटेड आहे. हे आपल्याला याच्यामध्ये एक निर्णायक युद्ध मोदी सरकार जिंकले हे आपल्याला लक्षात येईल. आणि हे करण्यासाठी जे जे आवश्यक आहे, मग रिव्हर म्हणजे वॉटर बॉम्ब असो किंवा डिझइंटिग्रेशन ऑफ पाकिस्तान असो, पुढचं काही होईल का अजून असं वाटतंय का? हे थांबलेलंच नाही आहे ना, हे कंटिन्युअस आहे. आणि एक लक्षात घ्या की जसं महाभारतामध्ये 2 बाजू होत्या, तर महाभारतासारखी जी युद्ध असतात धर्म अधर्माचं युद्ध ते थांबत नसतं जोपर्यंत माणूस जिवंत आहे आणि माणसाच्या डोक्यामध्ये
रानटी मूल्य आहे तोपर्यंत हे थांबणारच नाही आहे, हे कंटिन्युअस आहे. आणि मोदींनी हे जे सिंदूर ऑपरेशन मोदी सरकारने मिलिटरीनी जिंकाचं कारण आपण वर्ल्ड लेटेस्ट 21व्या शतकाची टेक्नॉलॉजी टोटली वापरली तर हा टेक्नॉलॉजीचा युद्धनीतीचा मुत्सद्दीपणाचा विजय. त्यामुळे यात फक्त आनंद आहे. यात भारतामध्ये कोणीच नाराज नाही आहेत. आयसा एजंट नाराज आहे आणि त्यांना अफवा पसरवायचं. गोष्ट बलुचिस्तान म्हणताय की आम्ही पाकिस्तानपासून वेगळं आहोत, त्यांनी झेंडे फडकवले, पाकिस्तान आर्मीवर त्यांनी हल्ला पण केलेला आहे, भारताने आम्हाला मदत करावी असंही म्हणतायत. तर पुढचं ऑपरेशन त्या दृष्टीतून असेल ना? मी तर म्हणतो हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. POK उद्या म्हणणार आहे आम्हाला जम्मू काश्मीरच्या असेंब्लीमध्ये ज्या आमच्या सीट्स आहेत त्या आम्हाला द्या. म्हणजे उद्या POK स्वतःहून काश्मीरमध्ये येणार आहे. बलुचिस्तान असो, तालिबानी असो, पख्तुनिस्तान असो, ते म्हणणार आहे आम्हाला पाकिस्तानचं रानटीपणा नको आहे, आम्हाला लोकशाही पाहिजे, आम्हाला विकास पाहिजे, आम्हाला प्रगती पाहिजे, आम्हाला ज्ञानयुगीन समाज पाहिजे. ते त्यांची डिमांड आहे. आणि ते होणार का, तर याचं उत्तर आहे होणार आहे. त्या पूर्वतयारीसाठी हा घेतलेली ही स्पेस आहे. खूप खूप धन्यवाद. सीज फायर नसून म्हणजे ऑपरेशन सिंदूर नंतर सीज फायर नाही तर हा स्वल्पविराम आहे. यानंतरही मोठं ऑपरेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानावर करणार असे संकेत दिलेले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी. कॅमेरामॅन सचिन सयाम यांच्यासह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.